बनगर परिवाराच्या वतीनं आयोजित कैलासवासी सौभाग्यवती अखंड चोडेमंडित शकुंतला आईसाहेब विठोबाजी बनगर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त ठेवलेलं सर्व या कुटुंबियांनी श्राद्ध पुण्यतिथी आणि पुण्यस्मरणानिमित्त हरिकीर्तन आईसाहेबांना जाऊन या परिवारात 1 वर्ष पूर्ण होते। त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री विठोबाराव तातोबारावजी बनगर, त्याचप्रमाणे त्यांचे दोन्ही मुलं आणि दोन्ही सुनबाई श्री अशोकराव विठोबाजी बनगर, श्री उत्तमराव विठोबाजी बनगर, सौ आशाताई अशोकजी बनगर, सौ अक्षदाताई उत्तमरावजी बनगर कठीण परिस्थितीतून आणि बिकट परिस्थितीतून या दोन्हीही दाम्पत्यांनी कोंड्याचा मांडा बनवला। प्रसंगी हालाकीचे दिवस काढले, पण या परिस्थितीतून सुद्धा आपल्या मुलांना उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं। एक उत्तम प्रकारचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित प्रकारची पिढी निर्माण केली। त्यांचे थोरले चिरंजीव फायर ब्रिगेडमध्ये ऑफिसर आहेत, त्याचप्रमाणे दुसरे चिरंजीव BMCमध्ये इंजिनियर आहेत, ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला। अशा आईसाहेबांच्या धाकट्या सुनबाई सौ अक्षताताई उत्तमरावजी बनगर, त्यांच्या माध्यमातून संपर्क झाला हरिकीर्तनाचा। आईसाहेबांच्या 5ही कन्या सौ सुनंदाताई, सौ फुलाबाई, सौ नलिनीताई, सौ प्रतिभाताई आणि सौ रंजनाताई, 5 मुली, 2 मुलं, 2 सुनबाई, नातवंड पतवंड, सुंदर गोकुळासारखा परिवार असताना बाबांचं वयसुद्धा मला वाटतं 95 वर्ष आहे। चांगली सेवा केली या परिवाराने आईसाहेबांची, पण नियतीच्या पुढे कुणाचं काहीही चालत नाही। 1 वर्षभरापूर्वी आईसाहेबांचं दुःखद निधन झालं। त्यांचा चांगला स्वभाव, त्यांनी या परिवाराला दिलेले संस्कार, त्यांनी अटीतटीचा केलेला प्रपंच, या दोन्ही सुनांना आणि लेकांना त्यांच्या कष्टाची फार किंमत आहे आणि आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे। आपण केलेल्या कष्टाची जाणीव आपल्या मुलांना असणं आणि त्यांनी वेळोवेळी आपल्या कष्टाची जाणीव ठेवणं ही माणसाने आत्तापर्यंत आयुष्यात कमवलेली सगळ्यात मोठी श्रीमंती असते, की मुलांनी तुमच्या कष्टाची जाणीव ठेवावी। धाकट्या सुनबाई रडत होत्या, म्हणजे मुलींनी आईवडिलांसाठी रडणं हे साहजिक असतं, पण एका सुनाने आपल्या सासूसाठी रडणं हे दुर्लभ असतं। सुनाच्या डोळ्यातले अश्रू सांगून गेले की त्यांची सासू खरंच होती कशी, कारण आई तर चांगली असतेच, आई कोणाची चांगली असते। कदाचित जगासाठी जगाच्या नजरेत एखादी बाई पडलेली असते, पण आपल्या लेकरासाठी मात्र ती बाई आई असते। जगात सगळ्या नात्यामध्ये भिन्नता आहे, कदाचित कोणतंही नातं तुम्हाला ढासपूस करेल, कमी जास्त प्रेम करेल, पण आईचं नातं एकमेव आहे जगात जे निस्वार्थ प्रेम करतं। म्हणून आईसाठी कुणीही रडेल, आईसाठी कोणतंही लेकरू रडेल, पण एखाद्या सुनानं एखाद्या सासूसाठी रडणं, एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात आपल्यामुळे येणारे अश्रू सांगून जातात की तुमचं जगणं खरंच किती सोज्वळ होतं आणि किती चांगलं होतं। या परिवारात दुःख 1 वर्ष झालं, म्हणजे पती राहिले, आईसाहेबांनी सगळं जिंकलं असं म्हणायला हरकत नाही। प्रत्येक बाईची इच्छा असते की नवऱ्याच्या आधी मला मरण यावं, प्रत्येक बाईची इच्छा असते, प्रत्येक स्त्रीची इच्छा असते, पण सगळ्या स्त्रियांना आई हेवाचं लेणं प्राप्त होत नाही। अखंड चुडे मंडित सौभाग्यवती जाणं, हजारात एखाद्या बाईला असं आहेवाचं मरण प्राप्त होतं। म्हणून आईसाहेबांनी सगळं जिंकलं असं म्हणायला हरकत नाही। विठ्ठल अटीतटीचा प्रपंच केला, सुसंस्कृत आणि संस्कारी पिढी घडवली, आणि म्हणून तर तुम्हाला दिलेले संस्कार येते, म्हणून तर आईसाहेबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाला तुम्ही हरिकीर्तन ठेवलं, बरोबर आहे ना। मुंबईला सगळ्यांचं शेड्यूल बिझी असतं, पण तेवढ्यातून तुम्ही आईसाहेबांसाठी, मायबापासाठी आपण वेळ काढणं आणि त्यांच्यासाठी पुण्यतिथ्या करणं, मुळात हा काही त्यांच्यावर उपकार नसतो। पण कधी कधी प्रश्न पडतो मला, एकीकडे मायबापांना न सांभाळणाऱ्या वृद्धाश्रमामध्ये घालणाऱ्या अवलादी कुणीकडं, आणि एकीकडे मायबापांवरती एवढं प्रेम करणारे या दोन्ही भावांसारखी मुलं कुणीकडं। उत्तम भाऊ असतील, अशोक भाऊ असतील, मी आल्यानंतर पाहिलं की ते वडिलांना ते लेकरासारखं जपतायत, आणि आपलं कर्तव्य असतं मायबाप, ज्याने आपल्याला गरिबीत जन्माला घातलं, ज्याने आपल्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या,
ज्यांनी आपल्यासाठी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, ज्यांनी हाताच्या तळ हाताच्या फोडासारखं आपल्याला सांभाळलं. एक काळ असा होता पा, कधी कधी दुर्डीमध्ये भाकरी असायच्या 5. मुंबईत जीवन जगणं काय सोपं नाही, अंगावरच्या कपड्यानिशी जाणं. मला वाटतं आज सोन्याचा घास आहे दोन्ही मुलांना खायला. पण एक काळ होता की लेकरांना भेटावं म्हणून त्याच घासासाठी तुमची आई तरसलेली राहायची. मुंबईमध्ये राहणं सोपं नाही, तिथं कुत्रे सुद्धा उभं शेपूट हलवतात, जागा नाही तिथं आडवं शेपूट हलवायला. मुंबईमध्ये जाणारीने लोकांना वाटतं जीवाची मुंबई, पण मुंबईमध्ये राहणाऱ्याला कळतं अंगाच्या कपड्यानिशी जो जातो तो. कधी कधी वडापावावर दिवस काढले असतील, कधी कधी चतकुर भाकरीवरती या परिवाराने दिवस काढलेले असतील. 5 मुली, 2 मुलं आणि 2 नवरा बायको. 5 आणि 2 7 आणि 2 9, 1 डझन कुटुंब मुंबईसारख्या शहरामध्ये त्या काळी राहणं. आणि या सगळ्या लेकरांना लहानाचं मोठं करत असताना त्यांची शिक्षणं आली, त्यांचा खर्च पाणी आला, त्यांचं खाणं आलं, त्यांचे कपडे लत्ते आले. या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता मला असं वाटतं की या आईने पोटाला चिमटात दिलेला असेल. कधी कधी दुरडीत भाकरी असायच्या 5 आणि खाणारी लेकरच असायची 7. खायचं कोणी, उपाशी कोणी राहायचं, घरातील प्रश्न हा घरातल्या आईला पडायचा. मी उपाशी राहिले तरी चालेल, पण माझ्या लेकराचं पोट भरलं पाहिजे हे वाटतं ना, तिला आई म्हणतात. लेकराला पोटभर खाऊ घालायची, घटाघाटा तांब्याभर पाणी प्यायची, लेकरं झोपायचे आईच्या कुशीमध्ये निवांत. पण पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे तिला रात्र रात्र झोपच लागत नव्हती ना. अख्खी रात्र जिनं उशाशी जागून काढली, एकेकाळी ती आमची आई आहे, तुमची बायको होती, हे आपण कधीच विसरू शकत नाही. मी पुस्तकातल्या भाकड कथा रंगवून सांगत नाही माईबा, कदाचित आमचं वय कमी असतं, पण आम्ही दररोज 3-3 गावं फिरतो. म्हणून आम्हाला म्हणता येतं आम्ही 12 गावचं पाणी पितो. दररोज आम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ कीर्तनासाठी 3-3 गावं येतं. घरं कित्येक आहेत पा, ज्यांनी आपल्याला गरिबीत जन्माला घातलं. आज मुलं करिअरचा विचार सांगतात, आमचं करिअर झालं पाहिजे. आई वडिलाकडे लक्ष राहत नाही, मग टाका त्यांना वृद्धाश्रमात. माझा तुम्हाला मुळात प्रश्न असा आहे, माझं एक प्रामाणिक मत आहे, जर करिअरचा आणि सेटलमेंटचा जर विचार माईबापांनी केला असता तर मला असं वाटतं आपल्यासारख्या दलिंदर अवलादीला त्यांनी जन्माला पण नसतं घालायचं. त्यांना माहिती होतं का पुढे जन्माला येऊन हे आमचे मोठेपणी असे पांग फेडणार आहेत म्हणून. जिनं लहानपणी आपल्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा दिला. कधी एक काळ असा होता खायलाच भेटत नव्हतं, कधी कधी तिला दूधच आलं नाही, लेकरू रडायचं, म्हणून तिने असा पातळ गारा केला, पातळ शिरा केला, चमच्यात घेतला, आपल्याला पोळण म्हणून तिनं आधी स्वतःच्या बोटांना लावला, स्वतःच्या होटांना लावला. आपल्याला मान धरता येत नव्हती राजांनो, आपल्या मानीखाली हात घालत होती ती. एक हात मानीखाली देत होती आणि एका चमच्यानं आपल्या तोंडामध्ये शिरा भरवत होती. शिरा भरवत असताना आधी स्वतःच्या बोटाने पाहत होती ती, माझ्या काळजाच्या तुकड्याला चटका तर लागणार नाही ना. जेव्हा आपल्याला मान उचलत नव्हती त्यावेळी तिनं आपली मान धरली. जेव्हा आपल्याला खाता येत नव्हतं तिनं चमच्याने आपल्या तोंडामध्ये एक एक घास असा प्रेमाने ओतला. आता ती म्हातारी झाली ना, तिची पाठ तिला उचलत नाही, तिची मान तिला उचलत नाही, त्यावेळी आपला उपकार नाही तिच्यावरती, आपलं कर्तव्य. तिनं लहानपणी आपल्याला जसं काळजाचा तुकडा अंतळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, नाही तितकं फुल ना फुलाची पाकळी तिच्या म्हातारपणामध्ये निदान ती उपाशी राहिली नाही पाहिजे. तिचा हट्ट आपल्याला म्हातारपणामध्ये प्रत्येक गोष्ट पुरवता येईल यासाठी आपण सदैव प्रयत्नरत असलं पाहिजे. ज्यांनी गरिबीत आपल्याला जन्माला घातलं, आपलं कर्तव्य म्हातारपणामध्ये फार चौफाळी टांगान फार काजू बदाम खाऊ घाला. मला हे नाही सांगायचं तुम्हाला, ते ना तुमच्याच्याने शक्य होणारे ना माझ्याच्याने शक्य होणारे. लक्ष द्या, बडबड करू नका. सकाळी 1 मिनिट कामावर जाताना, संध्याकाळी 1 मिनिट कामावरून येताना, वडिलाला 1 मिनिट आणि आईला 1 मिनिट काढून आपल्याला त्यांच्याशी संवाद करायला मला असं वाटतं की फार धन लागतं का. 1-1 मिनिट काढा. सकाळी मला माहिती आहे तुम्ही फार बिझी आहेत, सकाळी जाता जाता गाडीवर बसता बसता 1 मिनिट, आई तुझी तब्येत तर बरी आहे ना, ते मोबाईल बंद ठेवा, स्वर बिघडतो त्याने. मी एकाला गप करिता करिता आवरीता बेजार झाली. विठ्ठल
आई तुझी तब्येत तर बरी ना ग, तुझ्या गोळ्या तर संपल्या नाही ना, तुझे गुडघे तर बरे, ठणकत तर नाही ना, गोळ्या संपल्या असतील तर 4 दिवस आधी कळव बरं, येता येता घेऊन येतो मी. आणि सकाळी वडिलांना, बाबा तुमची तब्येत तर बरी आहे ना, थरथर कापतं होत नाही ना, तुम्हाला चक्रा तर येत नाही ना, तुमच्या शुगरच्या गोळ्या तर आहेत ना, संपल्या असतील तर सांगा, 4 दिवस आधी घेऊन येतो. आणि बरं वाटत नसेल तर चालता चालता हॉस्पिटलला नेतो, रिक्षा करून देतो, मी कामाला पुढे जातो. आणि संध्याकाळी घरी आल्याबरोबर आई बाबा जेवलेत का, जेवण जातंय का, जेवायचंय का, दुसरं का, तिला सांगू का काही करायला. सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट, 1-1 मिनिटाचा वेळ काढायला आणि त्या मायबापाशी संवाद का. ते आसुसलेले असतात, जाताना ते लेकराकडे आशेने पाहतात, त्यानं नुसतं माझ्याकडे हसावं तरी पाहून, त्यानं माझ्याकडे मागे वळून तरी पाहावं. आणि आल्यानंतर ते असे चातकासारखे तुमची वाटच पाहत असतात, अजून कसं येईना, अजून कसं येईना, अजून कसं येईना, ते चक्रा मारतात घरतात. एक 10 मिनटं पोराला यायला उशीर झाला, 8 वाजता येत असेल आणि 10 मिनटं जर यायला उशीर झाला, आता हेच बाबा असतील, 10 मिनटं पोरांना यायला उशीर झाला, ते म्हणतात सुनबाई फोन लाव बरं, पोराव फोन लावा रे, अजून आपला दादा, अजून आपला भैया आला कसा नाही, ते फोन लावतात. मला माहिती आहे तुम्ही फार बिझी असतात, पाय आदळू नका, तुम्ही फार बिझी असतात, तुम्ही गाडीवर असतात, बऱ्याचदा लोक बिझी असतात, मित्रांशी बोलायला वेळ असतो, पण बापाचा फोन आला की आला म्हाताऱ्याचा फोन, त्याला काही कामच नाही. आपण म्हातारे होणार नाही का कधी. तरुण पोरग जर गाडीवरून रस्त्यावर फिरत असतील, अरे अनेक घटना कानावरती येतात, लेकरू का आलं नाही, हजारो प्रश्नांचं वादळ असतं त्या बापाच्या डोक्यामध्ये. हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल, त्या दिवशी तुम्हाला कळेल, ज्या दिवशी तुम्ही एका तरुण पोराचे बाप होताल. बाप झाल्याशिवाय बाप का अवस्था काय असते ना, कधीच कळत नाही. विनंती असेल माझी तुम्हाला, संध्याकाळच्या घाई गडबडीत बापाचा फोन येत असेल तुम्हाला तर इग्नोर करू नका, उचलत जा. कारण तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला फोन करण्यासाठी बाप आहे, तुम्ही भाग्यवान आहेत. अजून 95 वर्षाचा बाप तुमचा जिवंत आहे, अशोक भाऊ, उत्तम भाऊ. माझ्यासारखे असे हजारो दुर्दैवी असतात, आम्ही दररोज त्या फोनची वाट पाहतो, पण आम्हाला तो फोन कोणत्याच नंबरवरून येत नाही. कधी कधी पश्चाताप होतो, असा कोणता नंबर डायल करू की ज्या नंबरवरून निदान मेलेल्या बापाचा आवाज तरी ऐकायला मिळेल. जगाच्या फोटोनी गॅलरी भरलेली असते, पण बापासोबत एक सेल्फी काढायचं राहून जातो रे, एक सेल्फी काढायचं राहून जातो. बाप असं अस्तित्व असेपर्यंत त्याच्या चादरीमध्ये, त्याच्या उभीमध्ये माणूस इतका शांत झोपलेला असतो, जाणीव होत नाही आपल्याला. पण ज्या दिवशी ती चादरच निघून जाते ना वादळामध्ये एखाद्या, त्या दिवशी आपण एवढं उघडे पडतो की त्यावेळी अस्तित्व कळतं की बाप नावाचं अस्तित्व जगामध्ये किती वजनदार आहे. असताना बापाचं जे अस्तित्व असतं, जो दबदबा असतो, बाप गेल्यानंतर त्याचा 10x10चा फोटो लावा तुम्ही, त्याच्या असण्यात जी ताकद आहे, गेल्यानंतर त्या फोटोमध्ये ताकद राहत नाही. हे माय बापाचं अस्तित्व असतं. ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, सकाळी त्याची उठून वाट पाहत होता, पण आता सूर्योदय होणार आहे. एखादा माणूस गावाला गेला, 4 दिवसांनी परत येईल, डोळे लावलेले राहता, अजून कसा येत नाही. एखादा माणूस रुसून केला, 10-5 वर्षांनी तो परत येईल, आशा असते माणसाच्या मनात. एखादा माणूस कोमात गेला, नाही वर्ष 2 वर्षांनी 3 वर्षांनी तो पुन्हा शुद्धीवर येईल, आशा असते माणसाच्या आयुष्यात. पण ढगाच्या आड, मातीच्या आड, पडद्याच्या आड गेलेले मायबाप पुन्हा कोट्यावधी रुपये तुम्ही जगाच्या बाजारात ओतले तरी मेलेल्या माणसाचं नख सुद्धा नजरी पडत नाही. हे मृत्यू लोकातलं सत्य आहे, कटू आहे पण सत्य. हे नाही पटत पण मान्य करावं लागतं. मायबाप कुणाला नकोशेत. म्हातारा झाला माणूस तरी त्याला त्याचे आईबाप जिवंत असावेसे वाटतात. त्या आजीबाई बसल्यात, त्यांना जर मी विचारलं ना आई पाहिजे का, त्या विचारतील आई, कोणाला आता आई नकोय. मायबाप असं अस्तित्व आहे, मायबाप शेवटपर्यंत ते टिकावं. मायबाप जन्मजोगीला जावेत आपल्या, पण जात नाहीत, हे दुर्दैव आहे. मायबाप म्हातारपणापर्यंत, आपल्या म्हातारपर्यंत टिकावेत पण टिकत नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. दररोज आमचं एक ना एक तरी कीर्तन पुण्यतिथीचं असतं. रात्री सप्ताहातलं असतं, सकाळी एक तरी पुण्यतिथीचं असतं. सकाळचं काल्याचं असेल तर संध्याकाळचं एखादं पुण्यस्मरणाचं असतं. मी दररोज एक वाक्य आवर्जून सांगते की मायबाप गेल्यानंतर मग त्यांच्या पुण्यतिथ्या घालण्यापेक्षा, 1000 लोक जमवण्यापेक्षा आणि पंचपक्वान्न करण्यापेक्षा, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत 1000 लोक त्यांना बोलवा,
असा भला मोठा मंडप द्या, पंचपक्वान्नाचा बेत करा, 1000 लोक बोलवा आणि एवढ्या मोठ्या मंडपामध्ये एखादा कीर्तन ठेवून 1000 लोकांच्या उपस्थितीमध्ये माय बापाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करा. ज्यावेळी 1000 लोक त्यांच्या डोळ्यासमोर असतील ना, किती मोठं मन भरून येईल. म्हातारा 1000 जणांना सांगतो, काय कार्यक्रम केला पोरानं, 10 खेड्यात असा कोणी केला नाही. ती म्हातारी 1000 जणीला सांगती, बाई पोरगा व्हावा तर माझ्या मुलासारखा व्हावा. केवढा मोठा कार्यक्रम केला. आता डोळे झाकून आम्ही मरायला मोकळे, बास. जगात आता दुसरं सुख पाहायची इच्छाच राहिली नाही. तुम्ही म्हणताल त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, त्यांच्या लग्नाची तारीखच माहिती नाही आम्हाला. तिची जन्मतारीख माहीत नाही, बापाच्या जन्माची तारीख माहिती नाही. नाहीतरी कोणाच्या तारखा खरे येत आणि सोडून कोणाच्या तारखा खरे येत. इथं बरेच बसलेले 50% लोकांच्या अंदाज पंचे ठोकलेल्या तारखा आहेत बरं का. आणि सगळ्यात जास्त सगळे भारतातली मुलं जून महिन्यात जन्माला येतात, शाळा उघडायच्या टायमाला. बऱ्याच जणांचे वाढदिवस एक सार्वजनिक वाढदिवसाचा महिनाच येतो जून महिना म्हणजे. नाहीतरी कोणाच्या तारखा खऱ्या आहेत. तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असेल, ज्या दिवशी तुमचं रिकामपण होईल आणि ज्या दिवशी तुम्हाला बरं वाटेल तो दिवस तुम्ही ठरवा. तो दिवस तुमच्या मायबापाचा वाढदिवस म्हणून साजरा झाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याने कोणतीच काशी यात्रा करायची गरज नाही. त्याने घरीच काशी नीट करणे मायबापा संग, ही आपल्या जन्मातली फार मोठी काशी झाली. सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरी गेन द्या थोडासा. तया सेवी सिकीर शरीरे लोन की जे किंवा माऊली म्हणतात. सोम सूर्याधिक ग्रहणी येऊनी करीती पार्वणी का माता पितर मरणी अंकित जे दिवस अशुभ उत्तम भाऊ. ज्या दिवशी माई बापांनी देह ठेवला, आई असेल बाप असेल, ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला विको नाही द्यायचा, फक्त गेन सांगितलं म्हणजे स्वर कळतो. त्या पुढच्या वर्षी येणारी त्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात. आणि आजची तिथी माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्याची मायबाप गेले त्यांची पुण्यतिथी म्हणजे ज्याचे गेलेत त्या मुलांसाठी पर्वणी असते, पर्वकाळ असतो. आणि पर्वकाळात केलेलं अन्नदान, पर्वकाळात केलेलं ज्ञानदान, पर्वकाळात केलेलं वस्त्रदान याचं पुण्य एरवी तुम्ही जे दान करतात त्याच्यापेक्षा कैक पटीनं, हजारो पटीनं अधिक पुण्यदायी असते. दिला पुली करी माझी झाली गया वर्जन विटली पितरांचे ऋण. एरवी केलेलं पुण्य आणि मायबापाच्या पुण्यतिथीला धरून केलेलं दान
इतर वेळीपेक्षा अधिक फलदायी असतं. म्हणून प्रत्येक मुलाचं कर्तव्य आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं. माईबाप गेल्याच्या नंतर श्राद्धाधिक पिंडदानाधिक तर्पणाधिक विधी करणं म्हणजे माईबापाच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा केलेला प्रयत्न हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. माईबापावरती उपकार नाहीत. विठ्ठल अशा माझ्यासारखे किती कीर्तनकार निर्माण झाले. म्हणजे मातृत्व आणि पितृत्व आम्हाला कीर्तनातून मांडता येईल. किती ग्रंथ निर्माण झाले म्हणजे शब्दातून मातृत्व आणि पितृत्व जगाला कळेल. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्व पितृत्वाचे गोडवे लिहायला बसवली. सरस्वतीची लेखणी थांबेल असं शब्द संपतील समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण जगात असलेलं मातृत्व आणि पितृत्व. आज मला फक्त मातृत्व या संबंधाने आणि अभंगही तसाच आहे. पण वडील जिवंत आहेत आणि ते वयस्कर येतं आणि तुम्ही वडिलावरती एवढं प्रेम करता. हे म्हणून मी वडिलावरती एक 4-5 वाक्य बोलली की माय गेली हरकत नाही, निदान तुम्हाला बाप तरी. माझे मावस भाऊ येतं प्राध्यापक रामेश्वर वर्डे, त्यांचं एक अनाथालय पैठणला, प्रवाह अनाथालय म्हणून. त्या अनाथालयामध्ये 1 वर्षाचे 2 वर्षाचे 3-3 4-4 मागे 6 महिन्याचं एक बाळ आलं होतं. ज्यावेळी फार जीवनात दुःख आहे असं वाटतं ना, त्यावेळी फुटपाथवरती फिरणाऱ्या भिकाऱ्याकडे कधीतरी तुम्ही पहा. माझ्या आयुष्यामध्ये फार दुःख आहे, मला आई नाही, मला वडील नाही असं वाटतंय ना, कधीतरी एकदा अनाथ लेकराकडे तुम्ही दृष्टी टाका. तुम्हाला वाटेल, तुम्हाला कळेल की अरे आपण एवढे मोठे असताना मग आपली आई गेली, मग आपले वडील गेले. अरे छोटे लेकर येते 1 वर्षाचे 2 वर्षाचे 3 वर्षाचे. उद्या आई जर म्हणून त्याला हाक मारावीशी वाटली, त्या लेकराने कोणाला आई म्हणून हाक मारावी? उद्या त्या लेकराला लाड करावा असं वाटला तर उद्या त्या लेकराने कोणाच्या मांडीवर जाऊन बसावं? त्या उद्या लेकराला हक्काने कोणाचा पदर ओढावा वाटला तर कोणाच्या पदराला त्या लेकराने हात घालावा? आई म्हणून. आपली एवढी मोठी असताना गेली. त्या लेकराकडे पाहिलं ना असं पोटात तुटतं माणसाच्या. लेकराकडे पाहिलं ना अशी पोटात आग झाल्यासारखी होती माईबाप. त्या लेकराचे निरागस चेहरे पाहिले ना असं वाटतं की काय पाप केलं या लेकराने. या लेकराला आई नाही बापही नाही, काहीला वडील नाही, काहीला आई नाही, काहीला दोघंही नाही, काही घटस्फोटीत लेकरांना सांभाळत नाही. अशा अनाथ लेकरं आहेत तिथं. ज्यावेळी तुम्ही प्रपंच करत असताना पाठीमागच्याकडे पाहाल ना, पुढच्याकडे पाहत असाल तर पुढच्याचं पाहणं प्रपंचात तुम्हाला नेहमी दुःख देणार असेल. पुढे पाहताल तर पुढचे डोकेत दिसतील तुम्हाला. पण प्रपंचात जर तुम्ही मागच्याकडे पाहाल तर पाठीमागचे डोळे तुम्हाला दिसतील आणि ते डोळे सांगतील की त्यांच्या जीवनात दुःख आहे, त्याच्या एक अंशही तुमच्यात नाही, तुमच्याकडे फार सुख आहे. कधी कधी माणसाला फार दुःख होतं, माझ्या पायात हलकी चप्पल, त्याच्या पायात भारी चप्पल. अरे राजा तुझ्या पायात तरी चप्पल आहे, मागचा पाय तुझ्या. तो एवढ्या उन्हातानामध्ये एवढे पाय पळत असताना बिना चप्पलाचा चाललाय, तुला हलकी तरी निदान आहे. पुढच्याची भारी चप्पल पाहशील तर आयुष्यभर रडतच राहशील. माणसाला दुःख देत नाही कोणती गोष्ट, पण आपल्याकडे कमी आणि त्याच्याकडे जास्त आहे. माणसाला सुखी राहण्यासाठी फार पैसा लागत नाही, सुखी राहण्यासाठी त्याला जास्त श्रीमंती लागत नाही. त्याला सुखी राहण्यापेक्षा लोकांना आपण किती श्रीमंत आहोत आणि किती सुखी आहोत हे दाखवण्यातच त्याचा जास्त पैसा खर्च होतो. आणि सुखी आहे यापेक्षा लोकांना कळावं आपण फार आनंदित, याच्यातच माणसाचं जास्त आयुष्य खर्च होतं. ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रपंच करत असताना पाठीमागच्याकडे पान, परमार्थ करत असताना समोरच्याकडे पान. आता मागच्याकडे पाहून चालणार नाही. लोक म्हणतात त्याच्या गळ्यात माळवी नाही, आपण तरी घातली, बरी घातली. तो घातली म्हणजे परमेश्वरावरती आपला उपकारच आहे. परमार्थ करत असताना समोरच्याकडे पहा. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नाथ महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, श्री संत बाळू मामा महाराज आपल्यासाठी आदर्श ठरतील. विठ्ठल जसं म्हणतात की दोरी जळते पण पीठ जळत नाही. मायबाप जातात पण त्यांच्यासाठीचं, आपल्यासाठीचं त्यांचं प्रेम हे कधीच संपत नाही. असेपर्यंत माय झुरते लेकरांसाठी आणि गेल्यानंतरही तिचा जीव अडकतो तो तिच्या लेकरांमध्ये. पतीनंतर जर बाई गेली तर जीव लेकरात अडकतो, पण पती मागे ठेवून जर बाई गेली तर तिचा सगळा जीव तिच्या नवऱ्यामध्ये अडकतो. बाईचं लेकरामध्ये प्रेम असतं, पण त्यापेक्षा
तिचा प्राण म्हणजे तिचा पती असतो. पतीत किती, आणि भारतीय नारीसारखं समर्पण जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे शोधून सापडणार नाही. संतत्वाला उपमा देत असताना साधू संतांनी मातृत्वाचीच का उपमा वापरली? साधू संतांना स्त्री शक्तीमध्ये काही गुण सापडले पा. स्त्रीचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे तिच्याकडे आहे त्याग. स्त्रीचा दुसरा गुणधर्म आहे तिच्याकडे शिस्त. स्त्रीचा तिसरा गुणधर्म आहे तिच्याकडे मर्यादा. आणि स्त्रीचा चौथा गुणधर्म आहे त्याचं नाव समर्पण. विठ्ठल. भारतीय नारी म्हणजे त्यागाची मूर्ती. किती त्याग आहे! लग्नात मायबापांचा त्याग, आडनावाचा त्याग, सर्वस्व सुखाचा त्याग, आवडीनिवडीचा त्याग. लग्नात स्टेजवर जाताना तिचं आडनाव एक असतं. लग्नात जाताना तिचं स्टेजवर आडनाव एक असतं, स्टेजवरून खाली उतरताना तिचं आडनाव वेगळंच असतं. आता जाताना माझ्या माहेरचं आडनाव या, स्टेज चढताना ती असते नरके, खाली उतरताना ती होती सवने. आम्हाला आडनाव बदलावं लागतं. तुम्ही बदलिलेत का? अजिबात नाही. त्याग किती सांगू? 2 नंबरचं उदाहरण. घरामध्ये नवऱ्याला आवडते मेथी आणि बायकोला आवडते शेपूची भाजी. घरात कोणती भाजी होते? मेथीची भाजी होते. तुम्हाला आवडते म्हणून ती सुद्धा तीच खाते. आणखी सांगू? तिसरं उदाहरण. नवऱ्याला आवडतो लाल रंग आणि बायकोला आवडतो जांभळा रंग. ती साडीचा कलर कोणता घालते? जांभळा घालते का? लाल घातला की नवरीचे डोळे पण असे लाल भडक होतात. ती नवऱ्याच्या आवडीचा कलर घालते पा. तिनं तिच्या आवडीनिवडीचा त्याग केला. आणखी चौथं उदाहरण सांगू सोपं. सणासुदीला घरामध्ये डाळ कोण टाकतं पुरणाची शिजायला? हरभऱ्याची डाळ. मी हानू येईन बरं का तुमच्या पुढं. मोकळे बोला. मागचे मुंजे आहेत का तुम्ही? असं तर काही नाही ना. घरामध्ये पुरणाची डाळ सणासुदीला शिजायला टाकतो कोण? गडी माणसं. बोला. तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. बोला. कोण टाकतं? बा. असं. पुरण दळीतं कोण? पुरण दळीतं कोण? पुरणाला चटका कोण देतं? पोळी करतं कोण? आणि पोळी भाजली की गरम पोळी तूप लावून ताटात घेतं कोण? आणि खातं कोण? अरे खाल्लेल्या अन्नाला तरी जागा एवढी जात असते का कुठं? कृतज्ञ. खाल्लेल्या अन्नाला तरी जागा जाणे. पहिली पोळी ती नवऱ्याला वाढते. तिला घ्यायला जमत नाही का? आतापर्यंत स्वतः स्वयंपाक केलाय आणि पहिली गरम पोळी तिनं ताटात घेतली, नवऱ्याच्या आधी खाल्ली अशी भारतीय नारी शोधूनही आपल्याला सापडणार नाही. विठ्ठल. किती त्यागे. घरात आली त्यावेळी नवऱ्यासोबत संसार करताना भांडे होते 5, पण 5ची 50 करता करता आयुष्य गेलं तिचं. 70-80 वर्षाची झाली. केसाच्या आंबाड्या झाल्या तिच्या. दात मोकळे झाले, दात हळू लागले, केस तिचे पांढरे झाले. तिनं 10-10, 5-5 रुपये भले तुमचे खिशे मारले असतील तिनं. घरात खिशे धुता, काय कपडे धुता धुता खिशे धुतले असतील तिनं. भले 10-5 रुपये मागे टाकले. पण ज्यावेळी नवऱ्याला अडचण पडायची, शेजारनी कोण आणली म्हणून उसनवारी तीच तुम्हाला द्यायची ना. बरोबर आहे ना? ज्यावेळी तुमचे सगळे सोयरे लांब लांब गेले तुमच्यापासून, त्यावेळी कठीण काळात भली खोटं बोलली असेल, शेजारनी कोण आणलं म्हणली असेल, पण कठीण काळात तीच तुम्हाला उपयोगी पडली ना. बरं तिनं काय केलं? तिनं माहेरची भरती नाही केली. तुमचाच संसार तिने सोन्याचा केला. तिनं 10-10, 5-5 रुपये मागे टाकले. 5 भांडेचे 50 भांडे केले. गडी माणसं, तुम्हाला घरी गेल्यावर एक काम आहे. घरी गेल्यानंतर भांड्यावरचे नावं वाचायचे तुम्ही. एकाही भांड्यावर तुम्हाला तुमच्या बायकोचं नाव सापडणार नाही. तुमचं, तुमच्या मुलाचं, तुमचं आडनाव. 10-10, 5-5 रुपये पोटाला चिमटा देऊन तिनं मागं टाकले. बरोबर आहे ना? ते 10-10, 5-5 रुपये तुमचे मागं पडले असते, पण बिड्या कोणी उडिल्या असत्या, पुड्या कोणी खाल्ल्या असत्या. तिनं मागं टाकली. वाजवा ना टाळ्या आता. काही टाळ्या टोल नाक्यावर, सिग्नलवर पण भेटतात, तशा वाजीत जाऊ नका. कीर्तनात बसलं की मोकळ्या मनानं टाळी वाजीत जागड्या. रात्रभर प्रवास झाला इथल्या कीर्तनासाठी. असे फ्रेश बसा तुम्ही. असे काही जण माझ्याकडे असे मारक्या शिवानीच पाहून राहिले. तर तुंबल्यावानी पाहू नका माझ्याकडं. घळेल मळेल वाणी बसू नका, कदरलेवानी पाहू नका. एकदा माझ्याकडे बघा. स्माईल प्लीज. एका दिवशी छातीत चमकून भुसकून मरून जातात. हसा. स्माईल प्लीज. आणि आयुष्यभर तुमच्या आनंदाला कोणाचीच नजर लागू नये. विठ्ठल. तिला
स्वतःचं नाव टाकायला जमलं नाही भांड्यावर. आणखी सांगू, आत्तापर्यंत इथं एवढ्या महिला बसल्यात, तुम्ही आत्तापर्यंत उपवास केले, तुम्ही एखादा उपवास स्वतःसाठी केलेले एखाद्या उपवासाचं नाव सांगा. अनेक उपवास केले तुम्ही. नवऱ्याचा आजार बरा होऊ दे, मुलाला नोकरी लागू दे, पुरीचं लवकर लग्न जुळू दे, पुरीला मुलगा होऊ दे. स्वतःसाठी तिला उपवास करणं कधी जमलं? मता अनुसरोणी पतिव्रता त्याग हा गुणधर्म आहे स्त्रीतला. स्त्रीतला दुसरा गुणधर्म आहे ते म्हणजे शिस्त. 1000 बायका त्यांनी हळदी कुंकवाला बोलू द्या, पण महिला मंडळ बरोबर आधी हळदच लावणार एकदा आणि 2दा कुंकूच लावणार. 1000 बाया बोलव तुम्ही, त्यांच्याकडे शिस्त हा गुणधर्म आहे. आणि गडी माणसाला बुक्का लावायचा सांगितला तर इथं पहा तुम्ही 10 पाट टाळकरी असतात, त्यांना बुक्का लावताना त्याचा हात थरथरतो. कोणाच्या बरोबर बुक्का लागतो, कोणाच्या भवईत जातो, कोणाच्या डोळ्याला लागतो, कोणाच्या कपाळाला वरी लागतो. गडी माणसं म्हणजे पक्क कुडं हानो रुमणं. आजही पहा तुम्ही त्या बसताना व्यवस्थितच बसणार महिला मंडळ. कुठेही गेल्या थप्पी लागल्यासारखी. भिंतीवर पहा तुम्ही रांग तुम्हाला मुंग्याची सापडणार आहे, कारण रांग ही मुंग्यांचीच असते. मी काहीच बोलले नाही बरं का, पण बाबा पुढचं बोलून गेले. मुंगडे कधीच रांगीत चलत नसते, त्या कुठेही जाऊ त्या व्यवस्थित बसणार. कीर्तनात एखाद्याच्या मौतीला, कथेत असेल, लग्नात असेल, व्यवस्थित बसणार. आणि गडी माणसं कोंबड्याने दाणी विखुरलेवानी. विठ्ठल स्त्रीचा तिसरा गुणधर्म आहे ते म्हणजे मर्यादा. सगळ्यांची मर्यादा राखत राहत मग ती स्वतःचं अस्तित्व. बोल नका, एकदम कानात बोला काय बोलायचं ते. सगळ्यांची मर्यादा राखता राखता मग स्वतःचं अस्तित्व सिद्ध करते ती. नवरीची मर्यादा, सासूची मर्यादा, सासऱ्याची मर्यादा, ननंदेची मर्यादा, दिराची मर्यादा, मोठ्या जावाची मर्यादा, सगळ्याच्या मर्यादा राखत राखत. पुरुष मंडळी, आमच्या इतक्या मर्यादा जर तुम्हाला दिल्या असत्या तर मला असं वाटतं 6-6 महिने बी तुमचे संसार टिकले असते की नाही काय माहिती. जर आपल्याकडे पुरुषाने स्त्रीच्या माहेरी नांदायचं, जर अशी आपल्याकडे परंपरा ठरवली असती तर 6-6 महिन्याच्यात घटस्फोट घेऊन तू मोकळे झाले असते. आणखी बोलून सांगू, मी अत्यंत प्रामाणिकपणे बोलते. हा, तुम्ही काय ऐकताय, मी काय बोलते याची जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. 4 दिवसाची महिन्यातली मर्यादा ही महिला मंडळींना दिलेली म्हणून शिस्त आहे. गडी माणसाला दिली असती ती मर्यादा त्यांना कधीच पाळता आली नसती. विठ्ठल जगाचं असं ठरलेलं, स्त्रीनं चंद्रावर गेलं पाहिजे, स्त्रीनं मंगळावर गेलं पाहिजे, त्यांना मान्य. पण जाता जाता तिनं घरामध्ये 4 भाकरी थापून आमच्या खायची सोय करून मग गेलं पाहिजे. ही समाजाची सगळ्यात मोठी पोटदुखी. मर्यादा हा गुणधर्म स्त्रीकडे. आणि चौथा तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा गुणधर्म सांगायचा स्त्रीचा, तो म्हणजे समर्पण. हे फक्त स्त्रीकडे. विवेकानंदांना शिकागोमध्ये प्रश्न विचारला गेला, भारतीय स्त्री म्हणजे काय? विवेकानंदांनी गोड व्याख्या केली, भारतीय स्त्री म्हणजे मर्यादा आणि विवेक. भारतीय स्त्री म्हणजे सगळ्यात मर्यादेची आणि समर्पणाची मूर्ती. केवढं समर्पण आहे. इथं प्रत्येक महिला बसली, आमच्याकडे पुरावा आहे की आम्ही सौभाग्यवती आहोत म्हणून. गडी माणसं, तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमचं लग्न झालंय म्हणून? एकही पुरावा तुमच्याकडे नाही. सगळे सौभाग्याचे अलंकार धारण केले ते फक्त महिलांनी केलेत. केवढं समर्पण आहे. विठ्ठल संतत्वाला देत
असताना मातृत्वाची उपमा दिली. हजार उपकार आहेत मातृत्वाचे, पण एक थोडक्यात काही उपकार तुम्हाला तुमच्यासमोर मला ठेवायचे. संकल्पित वेळेत मी थांबणारे. मी अत्यंत सायलेंट का बोलते, माझ्या घशामध्ये माझ्या स्वरयंत्रावरती फोड आलेले आहेत. माझं स्वरयंत्र असं चिटकत नाही, चिटकलं तरीच आवाज निघतो माणसाचा. ते पूर्णतः चिटकत नाही, आवाज लिकेज होतो. ते फोड, गोळ्या औषधं चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे माझी. ते गोळ्यावर कवर झाले तर ठीक, डॉक्टर म्हणे नाही झाले तर ऑपरेशन करावं लागेल. 1 महिना मी कीर्तन बंद ठेवले होते, म्हणजे मौन होतं माझं पूर्णतः. घरातही बोलत नव्हते मी, घरात नवरीशी पण बोलत नव्हते मी. काही सांगायचं असेल तर मग कागदावर लिहून द्यायचं, वही पेन रायटिंग, नाही जमलं तर चॅटिंग फोनवर, म्हणजे नवऱ्यासोबत काही सांगायचं असेल तर. 1 महिन्यामध्ये पूर्णतः. आता एक 7-8 दिवस झाले कीर्तनं चालू केले. डॉक्टर म्हटले चालू ठेवा, पण एरवी बोलू नका. काय बोलायचं ते कीर्तनात बोलायचं, एरवी बोलायचं नाही. डबल बोललं तर मग त्रास होतो, घशात आग होते, माझ्या इथं त्रास होतो, कसं तरीच होतं. कीर्तन 2च तासाचं असतं, पण त्या कीर्तनासाठी कीर्तनकाराला लांबचा प्रवास करावा लागतो. रात्रभर प्रवासात होतो आम्ही. 10ला निघलो पैठणवरून, तेव्हापासून इथपर्यंत रात्रभर प्रवास होता. म्हणजे आमचं गाव तसं परतूर आहे, पण षष्टीच्या दर्शनामुळे आम्ही प्रतिष्ठान पैठणला गेलो होतो नाथांच्या समाधीचं दर्शन करण्यासाठी. रात्रभर प्रवास. आणि वक्त्याची मानसिकता असते, आपण एवढा प्रवास केला, श्रोत्यांनी फार सर्वांगाचे कान करून ऐकलं पाहिजे. म्हणजे रात्री प्रवास केला त्याचा शिनबा कुठंतरी हलका होतो. विढल आईचे अनंत उपकार जीवावरती. मला त्रोटक उपकार तुमच्या समोर ठेवायचे. एक 4-5 उपकार तुमच्या समोर ठेवते आणि संकल्पित वेळेत माझी सेवा थांबवते. या विश्वाच्या पाठीवरती जिनं आपलं तोंड पाहिलं नसताना, आपली ओळख नसताना, तिच्या गर्भात आपल्याला पहिलं पाय ठेवायला जागा दिली, अशुभवा आपली आई होती ती. एखाद्या गावात तुम्ही एखाद्या तालुक्यात जिल्ह्यात गेलात, ट्रान्सफर झालं, एखाद्याची बदली झाली, तिथं गेल्यानंतर तो आधी किरायाने खोली करतो. तिथे जर शिफ्ट झाला तर 10-5 वर्षाने तो स्वतःचा हक्काचं घर बांधवतो. गावाकडचे लोक वास्तुशांतीला बोलवतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गावाकडच्या लोकांना सांगतो, दादा, नाना, तात्या, काका, बाबा, या गावात आलो, या गल्लीत आलो, पाय ठेवायला जागा नव्हती, पण या गावातल्या प्रतिष्ठित माणसासारखी, या नानासारखी देव माणसं भेटली, ज्यांनी या गावामध्ये आम्हाला पाऊल ठेवायला जागा दिली. सांगण्याचा मुद्दा आहे माझा, ज्याने आपल्याला किरायाने खोली दिली त्याला आपण देव माणूस म्हणतो. जिनं या विश्वात आपली ओळख नसताना स्वतःच्या गर्भात आपल्याला पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, ती आई. आपल्याला देव नाही तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. हा प्रत्येक जीवावरती इथं बसलेल्या मातेचा पहिला उपकार आहे. विठ्ठल जिने या विश्वाच्या पाठीवरती आपल्याला पहिला रक्ताचा थेंब दान केला, शरीरात रक्त नसताना, आपली आई होती ती. तुम्ही मी रक्तदान करतो तर आपल्याकडे स्वार्थ आहे, आपण रक्त देतो ज्याचा आपला आणि त्याचा ब्लड ग्रुप मॅच झाला. रक्ताचे 4 गट आहेत, ए गट, बी गट, ए बी गट आणि ओ गट. एला एचं चालतं, ओचं चालतं, बीला बीचं चालतं, ओचं चालतं, ए बीला एचं चालतं, बीचं चालतं, ए बीचं चालतं आणि ओचंही चालतं. ओला मात्र ओचं चालतं, ओचं सगळ्यांना चालतं. ओला दाता म्हटले. विज्ञानाच्या भाषेमध्ये रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही, हे विज्ञानी. रक्तगट जुळला नाही, रक्त जमत नाही, हे विज्ञानी. पण आता एका आईच्या गर्भात असताना, ब्लड ग्रुप वेगळा असताना तरी सुद्धा आईचं रक्त बाळाला चाललं, हे आतापर्यंत विज्ञानाला सुद्धा न उलगडलेलं कोड आहे. प्रत्येक जीवावरती हा मातेचा दुसरा उपकार आहे, त्याच्या जाणीवा आपण ठेवल्या पाहिजेत. तिसरा उपकार आहे मातेचा, जिने विश्वाच्या पाठीवरती पहिला श्वास आपल्याला दान केला, आपली आई होती ती. ज्यावेळी बाळाची अल्ट्रा कलर सोनोग्राफी केली जाते, 5व्या महिन्यात, 7व्या महिन्यात, 8.5 महिन्यात करतात अल्ट्रा कलर सोनोग्राफी. बाळात काही कुठले बॉडीज पार्ट, काही प्रॉब्लेम तर नाही ना, काही इश्यू तर नाही ना, हे त्याच्यात सगळं कळतं. बाळातलं कुठलं व्यंग तर नाही ना, बाळाचे सगळे शरीराचे अवयव व्यवस्थित आहेत. त्यावेळी तुम्ही डॉक्टरांना विचारा, बाळ माझं व्यवस्थित आहे का? डॉक्टर सांगतील बाळ हेल्दी आहे, त्याला पाणी भरपूर आहे, बाळाची वाढ व्यवस्थित आहे, वजन चांगले. एक प्रश्न विचारा तुम्ही, माझं बाळ श्वास घेतंय का? बाळाचे ठोके व्यवस्थित आहे, डॉक्टर सांगतील, पण बाळाच्या नाकाचा श्वास मात्र बंद आहे. आता ऐका, हे चालता चालता कुठे टोलनाक्यावर मिळालेलं मला तत्वज्ञान नाही बरं का. आईच्या गर्भात असताना डॉक्टरांना विचारा तुम्ही,
डॉक्टर म्हणतील नाक बंद आहे पण त्याचा श्वास चालू आहे, हृदयाची धडधड चालू आहे. नाक दाबलं तर श्वास बंद होतो, श्वास बंद झाला तर माणूस मरतो, हे विज्ञान आहे. पण आईच्या गर्भात असताना, श्वास बंद असताना बाळ जगतंय कुणाच्या श्वासावर? ज्यावेळी त्या आईची डिलिव्हरी होते त्या बाईची, बाळ तिच्या पोटातून बाहेर येतं, पण बाळाचं आणि आईचं एक कनेक्शन असतं. त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये काय म्हणतात? नाळ म्हणतात. इकडं आईलाच झाली ना तुम्ही, मला वाटलं वरून टपकले का काय. आईचं आणि बाळाचं एक कनेक्शन असतं, त्याला काय म्हणतात? ती नाळ तोपर्यंत कट करत नाही जोपर्यंत बाळ रडत नाही. ज्यावेळी बाळ रडतं, एकदा रडलं की मग त्याची नाळ कट करतात. कारण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत त्याचं फुफ्फुस असतं, आतून कोरं करकरीत आणि चिकटलेलं असतं. ज्यावेळी बाळ रडतं त्यावेळी त्या नाळेद्वारे हवा भरली जाते आणि फुफ्फुसापर्यंत ती हवा पोहोचली की फुफ्फुसाची पंपिंग चालू होती, इनकमिंग आउट गोईंग, इनकमिंग आउट गोईंग. त्यावेळी बाळाची श्वासोच्छवासाची क्रिया चालू होती. म्हणून जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत नाळ कट करत नाही. डॉक्टरांना विचारा तुम्ही, माझं बाळ तर आत्ता रडतंय ना, आत्ता श्वास घ्यायला लागले. गर्भात असताना ते जगलं कुणाच्या श्वासावर? त्यावेळी डॉक्टर सांगतील, आईसाहेब तुमचं बाळ गर्भामध्ये असताना तुम्ही जो श्वास घेत होत असता, जो श्वास तुम्ही घेत होतात, तो श्वास तुम्ही अर्धा तुमच्यासाठी घेत होतात आणि अर्धा श्वास नाळेद्वारे तुमच्या लेकराला पोहोचता करत होतात. अरे जिनं गर्भात असताना श्वासातला अर्धा श्वासही आपल्या काळजाच्या तुकड्याला दान केला, जगाच्या पाठीवरती ती आपली आई होती. हा प्रत्येक जीवावरती मातेचा तिसरा उपकार आहे. बिढाल मग या जगाच्या पाठीवरती आईचा चौथा उपकार आहे की या विश्वाच्या पाठीवरती तिनं आपल्याला पहिला दुधाचा थेंब दान केला. 5000च्या सॅरेलेकच्या डब्याला आईच्या मातेच्या दुधाची सर कधीच येणार नाही. आईचं दूध दूध नसतं, तर तान्ह्या लेकरासाठी ते अमृत असतं. आणि आईची दूध पिलेली लेकरं वेगळी जन्माला येतात पहा, त्यांच्या शरीरात प्रतिकारक क्षमता जास्त असते. ज्याला आईचं दूध न मिळता वरचं दूध मिळलं ना, त्या मुलाची प्रतिक्रिया उशिरा होते, लेट. ते वर्षाच्या नंतर चालणार, वर्षाच्या नंतर बोलणार. पण आईचं दूध ज्याला पुरेपूर भेटलं, ते लेकरू 9 महिन्यातच चालायला लागतं, पाऊल टाकायला लागतं आणि बोलायला लागतं. आईचं दूध माणसाच्या जीवनात फार परिणाम करतं बरं का. कधी कधी माणूस वागणुकीनं घसरला तर लोक म्हणतात हे लहानपणी पिलं कोणाला होतं, हे आईला पिलं होतं का, हे टोनग म्हशीला पिलं होतं. आईचं दूध लहानपणी पिलं होतं, पण अजूनही ते अंगामध्ये खेळत राहतं. गल्लीमध्ये एखाद्या माणसाचे भांडणं लागावेत आणि गल्लीतला शेजारी मध्येच बोलता बोलता तुमच्या नावानं जर शिव्या देत असेल आणि तुम्ही जर जेवत असाल तर तुम्हाला हातातला घास गोड लागतो का? तुम्ही जेवत्या ताटावरून उठतात आणि बाहेर येतात, ही कोण येतो बाहेर, कोण आहे तो, ही बाहेर, दाखवू का तुला माझ्या आईच्या दुधाची? आईचं दूध अंगात सळसळ करतं. आईच्या दुधाचा काय परिणाम आहे? आईनं दूध नाही दिलं, दुधाद्वारे स्वतःच्या शरीरातलं कॅल्शियम ओतलं. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाची हाडं शरीरातली आईच्या दुधातल्या कॅल्शियमपासून पुष्ट झालेली आहेत. सांगू तुम्हाला आईच्या दुधाची किंमत? माणूस मेल्यानंतर त्याला जाळतात आणि त्याला जाळल्यानंतर त्याचं सगळं जळतं. केस जळतात, सुंदर चेहरा, त्याची डिफेन्स, त्वचा जळते, त्याची सगळी इंद्रिय जळतात. पण तुम्ही त्या माणसाला सावडायला गेल्यानंतर त्याच्या राखेमध्ये शरीरातला एक घटक सापडतो, ते म्हणजे माणसाची हाडं. सांगू आईच्या दुधाचा चमत्कार? अग्नीने सगळं जाळलं पण ज्या हाडाला अग्नी जाळू शकला नाही, ही ताकद जगात फक्त आईचं दूधच करू शकतं. मातेच्या दुधाचा आविष्कार आहे हा. मोहिंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झालं, त्याच्यावर चित्रपटही निघाला. आम्हाला होती पा इतिहास होता, आम्हाला हडप्पा संस्कृती होती इतिहासामध्ये. त्या हडप्पा संस्कृतीचं उत्खनन केल्यानंतर संशोधकांना अनेक अवशेष सापडले. लोखंड जमिनीत वर्षभर पुरून ठेवलं आपण तर त्या लोखंडाची माती होते, पण हजारो वर्ष मातीत दडपून राहिलं, पण तरी सुद्धा ज्या हाडांची माती करू शकली नाही. हजारो वर्षापूर्वीचे हाडांचे माणसाचे सापळे त्यांना ते उत्खननात मातीखाली दडपून ठेवलेले सापडले. मेलेल्या माणसाचे हाडाचे सापळे हजारो वर्ष झाले तरी माती दडपून तसेच होते. हजारो वर्ष दडपून राहिले पण ज्या हाडाची माती करू शकली नाही, ही ताकद विश्वात फक्त आईच्या दुधामध्ये. हा मातेचा चौथा उपकार आहे.
आणि 5वा उपकार आहे आईचा न फिटणारा उपकार. तिनं दूध दिलं काय नवले, श्वास दान केला काय नवले, तिनं रक्तदान केलं काय नवले, तिनं विश्वात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली काय नवले. या विश्वाच्या पाठीवर कोणीच करू शकणार नाही. अशा गोष्टीचं दान आई आपल्या बालकासाठी करते, काळजाच्या तुकड्यासाठी करते, पोटच्या लेकरासाठी करते. 50 माणसामध्ये बाई बसलेली असू द्या. अरे जी गोष्ट सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची असते, श्रीमंत असेल वा गरीब असेल, मला असं वाटतं श्रीमंतापेक्षा गरीबाला जास्त महत्त्वाची असते. कारण श्रीमंताची गेली तर त्याच्याकडे झाकवण्यासाठी पैसा असतो, पण गरीबाची गेली तर गरीबाकडे इज्जत ही त्याची सगळ्यात मोठी श्रीमंती असते. बून से गई सो होत से नहीं आती. जिने आत्तापर्यंत जन्मदात्या बापासमोर कधी उघडी केली नाही, आतापर्यंत जिने रक्ताच्या सख्या भावासमोर कधी उघडी केली नाही, आतापर्यंत जिने कधी सर्वस्व असणाऱ्या पतीसमोर धर्मबाह्य आणि शास्त्रबाह्य जाऊन उघडी केली नाही. पण 50 माणसामध्ये तान्या लेकराची माय बसलेली असू द्या आणि मांडीवरचं 6 महिन्याचं लेकरू जर रडू लागलं तर ती बाई 50 माणसाचा आणि स्वतःच्या इज्जतीचा कधी विचार करत नाही. रडणाऱ्या लेकराला ती काळजाला लावते, अंगावरून अंग भरून पदर टाकते, त्याला छातीला लावते आणि रडणाऱ्या लेकराला दूध पाजते. जिनं 50 माणसामध्ये स्वतःच्या इज्जतीचा नाही तर स्वतःच्या लेकराच्या भुकेचा विचार केला, जगाच्या पाठीवरती स्वतःच्या इज्जतीचं, स्वतःच्या आबरूचं, पोटच्या गोळ्यासाठी दान या विश्वाच्या पाठीवर स्वतःची आईच करू शकते. हा आईचा प्रत्येक जीवावरती न फिटणारा उपकार आहे. जी सदैव आपल्या लेकराच्या हिताचाच विचार करते ती आई असते. अभंगाचं प्रथम चरण. हित जाणी माऊलीचे चित्त. प्रत्येक पदावरती, प्रत्येक वळणावरती, प्रत्येक क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला जिथला फक्त लेकराचाच विचार असतो. या विश्वाच्या पाठीवरती आई लेकराचे हित जाणी माऊलीचे चित्त. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती. ये जवानी का जज्बा है, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ का असर होता है. तुम्ही श्रीमंत असाल, जग तुमच्या मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल, 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असता, लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती
निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर आणि ई म्हणजे ईश्वर. आई हा शब्द नाही, आई हा मंत्र आहे. गावरान गाईचं वासरू जन्माला आल्यानंतर हंबरताना सुद्धा म्हणतंय मा. त्याला आई शिकण्यासाठी कोणत्या विद्यापीठात ॲडमिशन घ्यायची गरज पडत नाही, कारण आई हेच बालकाचं पहिले विद्यापीठ आहे. आपली वाट कधी लागते याची वाट बघणारं जग असतं. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारं जग आहे. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते ना. जगाच्या पाठीवरती फक्त आपली माऊली असते. आत्तापर्यंत आवडलेल्या मला काही आई, एक रामची आई, दुसरी श्यामची आई आणि तिसरी आमची आई, तुमची आई. रामप्रभू 9 वर्षाचे असतील. एकदा कौसल्या मातेच्या महालात गेले आणि विचारतात आई आत येऊ का गमी. राघव, आईच्या घरात येताना लेकराला विचारावं लागतं का. आई, लेकरावर प्रेम करायला सुद्धा आईला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. असं आडवं का बोलतोस राघव. मी आडवं नाही बोलत आई. आडवं बोलायला हा काही कृष्ण आहे का, हा राम आहे. राम सरळ आहे, आडव्यात कसं शिर. पण आई, तू जेवढं प्रेम माझ्या 3 भावावर प्रेम करतेस तेवढं माझ्यावर नाही करत. कौशल्याच्या डोळ्यात पाणी आलं. टचकन खाली बसली. प्रश्न विचारणाऱ्या राघवाला जवळ घेतलं, छातीशी लावलं, डोक्यावरून हात फिरवला. राघव, तुझी ही जी आई आहे ना, ही फक्त तुझी एकट्याची आई नाही. ही या रघुकुलाची सगळ्यात मोठी महाराणी, या रघुकुलाची सगळ्यात मोठी सून आणि अयोध्येची सगळ्यात मोठी महाराणी. राघव, घरामध्ये जे मोठे असतात ना त्यांच्याकडून घरच्याच्या आणि समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात. मी जर तुझ्यावर प्रेम केलं तर उद्या अयोध्या माझ्याकडे बोट दाखवेल. सगळी अयोध्येतली प्रजा म्हणेल अरे पहा कौशल्या कशी स्वार्थी, स्वतःच्या लेकरावर प्रेम करते, सवतीच्या लेकरावर नाही प्रेम करत. तुझ्या आईला जर उद्या जग वाईट म्हणलं तर तुला चालेल का. नाही आई. राघव, मला एक वचन देशील राजा. हो देईल. नाही, प्रसंग कोणाचाही असो, तुझ्यावर अन्याय झाला तरी हरकत नाही, पण तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या 3 भावांवर सावत्र, त्या 3 भावांना सावत्र सारखी वागणूक देऊ नकोस. तुझ्यावर अन्याय झालेली एक वेळ सहन कर, पण तुझ्या डोळ्यात देखा तुझ्या 3 भावावर अन्याय होता कामा नाही. कौशल्याच्या रामाने कौशल्या मातेच्या चरणाची शपथ घेतली, लोटांगण घातलं आणि कौशल्याचा राम प्रतिज्ञा करतोय, आई उभ्या आयुष्यामध्ये प्रसंग कोणताही असो, तुम्ही असो अथवा नसो, माझ्या वाट्याला किती दुःख आलं तरी हा राम सहन करेल, पण माझ्या 3 भावाला कधी कशाचीच कमतरता पडू देणार नाही. या पलीकडे जाऊन सांगू, माझ्या भावाला राज्य भेटण्यासाठी एक वेळेस हा राम वनवासाचं राज्य पत्करीन, पण भावावर अन्याय कधी होऊ देणार नाही.
हा बालपणात आईने केलेला संस्कार आहे। एका 5 वर्षाच्या लेकराने परमात्म्याला प्राप्त केलं। ध्रुव बाळ छोटासा होता, आईने बालपणात संस्कार केला। आईचा संस्कार फार महत्त्वाचा आहे माईबाप। आई काय म्हणाली माहिती? ध्रुवा बोलू नका, त्या मांडीवर बसायची काय अपेक्षा करतोस तू वडिलाच्या, जी मांडी आज आहे ना उद्या नाही, ज्या मांडीची काही शाश्वती नाही। उद्या बसला पुन्हा कोणीतरी दुसरं तुला मांडीवरून उठून देणारं जन्माला येईल, त्या मांडीवर काय बसायची अपेक्षा करतोस? जी मांडी हाडामांसाची बनलेली, बसायचंच असेल तर इच्छा त्या परमात्म्याच्या मांडीवर बसायची व्यक्त कर ना। एकदा बसला तर कोणाची हिम्मत होणार नाही तुला उठून लावण्याची। ऐसी बानी बोलो कि कोई न बोले झूठ, और ऐसी जगह बैठो कि जहाँ से कोई न बोले उठ। माऊली मदालसा नावाच्या एका मातेचं वर्णन करतात पा। जिजाऊ महासाहेब राजांना पाळण्यापासून रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगत होत्या। वेळ कमी माझ्याकडे। जिजाऊ उठताना, बसताना, खाताना, खेळताना मातीचे उंट, मातीचे हत्ती, मातीचे घोडे, मातीचे गडकिल्ले करून दिले राजांना। आईचा संस्कार फार महत्वाचा आहे। झोपावताना सुद्धा त्याला रामायणाच्या महाभारताच्या शौर्याच्या गोष्टी सांगत होत्या आऊसाहेब जिजाऊ। आत्ताच्या महिला लेकरू झोपवताना काय म्हणतात सांगू का मी? सो जा मेरे चंदा रात आ गई, सो जा वरना डायन काट काट। ते झोपीत घोर येऊन मरण, पांढरे डोळे करीन ते। आपण काय दलिंदर अवलादी जन्माला घातल्या तर काय पाळणे येतं, काय आपण त्यांना शौर्याच्या गोष्टी सांगणारे मायबाप। आईचा संस्कार फार महत्त्वाचा असतो। एक रामची आई, दुसरी श्यामची आई। माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा वाचलेली मी कादंबरी 6वी 7वीत असताना ती म्हणजे श्यामची आई। पुस्तक माझं नव्हतं, मॅडमचं होतं। मॅडमनं मला दिलं आणि घरी आमच्या लाईट नव्हती, चिमणीवर अभ्यास करायचो आम्ही। चिमणी लहान लहान बहिणी होत्या, जर त्यांनी त्याच्यावर चित्र काढले, पानं जर फाडले तर कुठून द्यायचं एवढं मोठं पुस्तक भरून? एका रात्रीतून वाचून काढले मी। 40 रात्री असतील त्याच्यात। माझ्या मनाला भावलेली अत्यंत महत्त्वाची रात्र। व्यवस्थित आहे का? आईचा संस्कार किती महत्त्वाचा असतो। एकदा काय झालं, श्याम लहान होता, आईने आंघोळ घातली श्यामला। हे आजी बोलू नका ना माय, आजी माय इकडं पा। त्या बी कदारल्या आता भुका लागल्या असत्या काय, घरून सोनानी उपाचीच काढून दिले का काय कोणी ते असं म्हाताऱ्या कोताऱ्या इकडं पहा सगळे। श्यामच्या आईने श्यामला आंघोळ घातली, श्यामचं अंग पुसलं। श्याम आता घरात जा। त्यावेळी श्याम आईला म्हणतो, आई आता मी घरात गेलो आणि पाय खाली टाकला तर माझ्या पायाला घाण लागेल ना ग, मग काय करू श्याम? तुझा पदर पसरतेस का ग खाली जमिनीवर? आई होती ना ती, आईनं लगेच पदर काढला आणि जमिनीवर टाकला। ती का बाई होती का? आई होती ती। आईनं पदर टाकला असा खाली, श्यामने 1 पाऊल दगडावरचं त्या पदरावर टाकलं, 2 पावलं पदरावर दिले आणि 3रं पाऊल घराच्या उंबऱ्यामध्ये टाकलं। आई बरं झालं तू पदर टाकलास, बघ माझे पाय किती स्वच्छ राहिले, पायाला घाण नाही लागली। आई आनंद होता त्याला, का पायाला घाण लागली नाही याचा। श्यामचा आनंद पाहिला आईने, पदर झटकला, डोक्यावरून घेतला आणि जगातला सगळ्यात मोठा उपदेश श्यामच्या आईने त्यांना हानी घरातून केलेला आहे। श्याम पायाला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस रे, पायाला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस। लक्षात ठेव श्याम, चरित्राला घाण लागू नये म्हणून सुद्धा तेवढीच काळजी घे, कोणाची हिम्मत होणार नाही तुझ्या चरित्राकडे बोट दाखवण्याची। हा आईचा संस्कार आहे। लेकराचे हित जाणी माऊलीचे चित्त। एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वजणांनी, टाळी वाजवून भजन करूया। टाळ्या नुसते हात वरती घ्या, वरती घ्या, वरती घ्या। मी म्हणलं की टाळ्या वाजवायच्या, सगळे घ्या, कुच्चरपणा करायचा नाही बरं कोणी, सगळेजण हात वरती घ्या। हरी विठोबा जय लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त। एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवलाय। अभंग सोपा आहे, 3 चरण सरळ सरळ म्हणते। ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, पोटी भार वाहे। नीट अभंग आहे का? त्याचे सर्वस्व हीच आहे। ऐसे
कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. इकडं एक ताट द्या तिकडे एक ताट द्या, पटापटा घ्या, जास्त वेळ लावू नका. 2 ताटात स्वतःच्या लेकरावरती प्रेम करते, घेते ते. स्वतःच्या लेकरावर प्रेम करते ती आई असते, पण जगावर प्रेम करतात ती माऊली, त्यांना संत माऊली म्हणलं. लेकरावर स्वतःच्या प्रेम करते आई असते, पण जगावर प्रेम करतात ते संत आहे. आईचं हित कशात दडलेलं आहे, तिला हित व्हावं वाटतं, पण हित कशाने होईल याचं ज्ञान आईकडे नाही. पेशंट बरा होईल, आजी माय बडबड करू नका, पेशंट बरा होईल याचं ज्ञान डॉक्टरकडे, पण ऑपरेशन सक्सेसफुल झालं काय नाही झालं काय, पेशंट मेला काय, तो का मेला याचा कळवळा डॉक्टराकडे नाही. काहीकडे कळवळाही नाही, ज्ञानही नाही. जगामध्ये एक वर्ग असा आहे, जगाचं हित व्हावं हा कळवळाही, आणि हित कशाने होईल याचं ज्ञानही ज्यांच्याकडे आहे. सकल जगताच्या उद्धाराचं ओझ ज्यांच्या खांद्यावरती, गोमटी ते करा माझे भार ओझे तुम्हासी, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लावावी न प्रीती. झालेली सेवा साधू संतांच्या ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणी समर्पित. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी हरिकीर्तन माझ्या वाट्याला आलं, ही सेवा माझ्या वाट्याला आली. अशा कैलासवासी सौभाग्यवती अखंड चोडे मंडित आईसाहेब शकुंतलाबाई विठोबारावजी बनगर यांच्या चरणारविंदी सर्वांच्या वतीनं वाक पुष्पांजली भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून कीर्तनरूपी सेवा समर्पित. त्यांच्या पश्चात त्यांचे पती असतील श्री विठोबाराव तातोबारावजी बनगर, त्याचप्रमाणे त्यांचे दोन्ही चिरंजीव अशोक भाऊ, उत्तम भाऊ, आशाताई, अक्षदाताई, सुनंदाताई, फुलाताई, नलिनीताई, प्रतिभाताई, रंजनाताई, या सर्वांना त्या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्री हरी प्राप्त करून देवोत. आता आईचा जीव वडिलांमध्ये अडकला, तुम्ही सेवा करताच, पण असंच प्रेम तुम्ही वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत करावं, कारण आईचा जीव वडिलात अडकला. आता वडिलांचा प्रत्येक हट्ट तुम्ही म्हातारपणामध्ये पूर्ण करणं हीच आईंना दिलेली शेवटची श्रद्धांजली असेल. आता श्राद्ध झाले की हा माणसाचा शेवटचा निरोप असतो. यद गत्वान निवर्तन्ते तद्धामम परमम मम. तसं पाहिलं तर जीव हा परमात्म्याचाच अंश आहे. तो कुठे जातो, जिथून आला तिथे जातो, ज्या गावून आला त्या गावी जातो. शास्त्राच्या भाषेमध्ये ज्या दिवशी माणसाला मृत्यू म्हणजे काय हे कळेल, त्या दिवशी प्रत्येकजण मृत्यूवर रडणार नाही तर प्रेम करू लागेल. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णात अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मरण म्हणजे नेमकं काय? जसं आपण जुना झालेला शर्ट फेकून देतो, जुना झालेला ड्रेस टाकतो आणि नवीन ड्रेस घालतो, तसं आत्मा काय करतो? जीर्ण झालेलं म्हातारं झालेलं शरीर टाकतो आणि नवीन शरीर धारण करतो. याचंच नाव मरण आणि जन्म आणि मरण आहे. याचंच नाव जन्म मृत्यू, याचंच म्हणजे येणं जाणं, याचंच म्हणणं येणं जाणं. इथं जाणकार लोक बसलेत, एक वाक्य बोलते तुम्हाला व्यवस्थित कळेल. जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, अरे मिलते हैं सभी यहाँ पर कपडे बदल बदल के. आपल्या घरात जन्माला आलेले आपले नातू पंतू हे आपले आजे पंजे असतात. पुनर्जन्म संकल्पना. आत्मा काय करतो? जीर्ण झालेलं शरीर टाकतो, नवीन शरीर धारण करतो, त्याचा जन्म होतो नाविन्याने. याचंच म्हणणं आहे, याचाच अर्थ असा आहे जन्म आणि मरण. म्हणून जन्म मरण आपल्याला दुःख देत नाही, जवळच्याचं जाणं आपल्याला दुःख देत असतं. म्हणून मायबापाचं जाणं किती दुःखकारी असतं या कुटुंबाने एका वर्षामध्ये अनुभवले. अक्षदाताईची सासू गेली एका वर्षात आणि वडिलाला जाऊन 4 महिने झाले. ते आल्यावर म्हटले तुमच्यासारखे आम्ही सुद्धा 5 बहिणी, आम्ही 4 बहिणी. माझ्या वडिलाला जाऊन 7च महिने झाले. आपल्या जवळच्याचं जाणं काय असतं मायबाप हे दुसऱ्याला माहिती नसतं. आणि ज्याचं जळतं त्याला कळतं की जवळच्याचं जाणं माणसाला किती दुःख देतं. या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्री हरी या बनगर परिवाराला प्राप्त करून देऊत. झालेली सेवा हरिचरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित. हरिकीर्तनासाठी माझे पतिराजे उपस्थित आहेत. नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का? लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नेम नसतो. एवढंच उशिरा नाव घेते तर उखाण्यातच घेते की घेऊ का नको? तुम्ही म्हणत असले तर घेते, नाही तर थांबते. आता माझा पण घसा गळून आला. आता
येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तार अडकी, त्याला घुंगराबारा पान खाते, तेरा तेरा घाम येतो, झरा झरा नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडी सातवाडी, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादी ऋषी, उशीर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजत आला एक रामेश्वर महाराजांचं नाव घेते, मी बनगर परिवाराची लेक. झालेली सेवा हरिचरणी समर्पित, वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली आम्ही जातो तुम्ही कृपा कुंडली